इथे। आणि अन्य सर्व यंत्रणा ज्या आहेत त्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांशी सकाळीच बोललो आणि त्या ठिकाणी वारा आणि पाऊस दोन्हीही मोठ्या प्रमाणात आहे। वेधशाळेने तसा आपल्याला सतर्कतेचा इशारा दिला, जो आपण सर्व यंत्रणा व्यवस्था नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। उपनगरामधील मिठी नदी आणि आसपासच्या इलाक्यामध्ये आता काही काळापूर्वीपर्यंत असलेली भरती आणि पावसाचा जोर यामुळे मिठी नदीची पातळी याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत। जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की मिठी नदीच्या आसपासच्या विभागामध्ये अशी परिस्थिती होणारच नाही, होई नये, पण तरीही धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षित स्थळी आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता वाटली तर शिफ्ट करण्याची सोय याचा आढावा मी स्वतः घेतलेला आहे। बरोबरीने BSTच्या काही बसेस, रेल्वेच्या दळणवळण, भले आपण कार्यालयांना सुट्टी दिली, शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली, नागरिकांनाही विनंती केलेली आहे की शक्यतो घराबाहेर पडू नये, की अति आवश्यक असेल तर नियोजनाने आपण त्याची काळजी घ्यावी। त्यामुळे त्याही परिवहनाच्या व्यवस्थांच्या बाबतीमध्ये जो बेसिक रूट चालू राहील या बाबतीतला प्रयत्न केला आहे। पंपिंग स्टेशन्स आणि सखल भागामध्ये पंप याचाही रिव्ह्यू आज सकाळीच पुन्हा आम्ही घेतलेला आहे आणि त्यामुळे उपनगरातल्या व्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यातून कुठलीच अप्रिय घटना घडू नये अशा पद्धतीची पूर्ण लेखाजोखा आणि माहितीने सूचना आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत। दरड प्रवण भाग विशेषतः S आणि T S वॉर्डामध्ये आणि कुर्ला आणि घाटकोपर या परिसरामध्ये आहे। त्या ठिकाणच्या काही भीती नागरिकांच्या त्यासुद्धा आपल्याकडे समोर आल्या आहेत। काही आमदार, काही माजी नगरसेवक यांनी सुद्धा माहिती प्रशासकीय यंत्रणांना दिली आहे। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी दुसरी काही रेस्क्यू किंवा अन्य व्यवस्था काय करता येईल आणि सुरक्षित स्थळी शिफ्ट करण्याची आवश्यकता वाटलीच तर त्याची सोयसुद्धा करण्याचा आढावा घेतलेला आहे। आता ही कालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पाहिली तर परत एकदा हा मुद्दा उपस्थित होताना दिसणार आहे। या संदर्भामध्ये पालकमंत्री म्हणून तुम्ही आता काही घेतलेली इन्फॉर्मेशन आहे का की बेसिक गाळ काढण्याचा प्रयत्न केला गेला पण तो झाला नाही आहे? इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता पाणी सगळीकडे झोपडपट्ट्यांमध्ये आसपास नदीच्या पात्राच्या जवळ शिरत आहे, लोकांना तिथं स्थलांतरित करण्याची सुद्धा परिस्थिती आहे। आणि थेट आपण